भारतीय संस्कृतीतले सण म्हणजे विविधतेने नटलेली परंपरा आहे। हवामानाच्या होणाऱ्या बदलाने आपल्या पूर्वजांनी सणांची आखणी केलेली दिसून येते। नववर्ष प्रारंभ अर्थात गुढीपाडवा या सणानिमित्त शहरातील भैरवनाथ महाराज पटांगणात गोफ हा सांघिक खेळ खेळण्याची प्रथा पूर्व पारंपरिक असून या खेळात सर्व हेवेदावे विसरून एकत्रित येत जात-पात धर्मभेद हे सर्व बाजूला ठेवून गोफ हा सांघिक खेळ खेळण्याची प्रथा यावर्षी सिन्नरकरांनी मोठ्या उत्साहात पार पाडली। गोफ हा खेळ खेळत असताना भाविक देहभान विसरून सहभागी झालेले दिसून आले। जात-पात धर्मभेद विसरून यात भाविक सहभागी झालेले दिसून आले। मानव हा एक निसर्गाचा भाग। आदिम काळी माणसाचा विकास होऊ लागला आणि आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या निसर्गाच्या अद्भुत शक्तींना त्यांनी देव मानले। डोंगर, सूर्य, चंद्र, वारा, पाऊस या निसर्गातील घटकांचे त्याने पूजन सुरू केले। कधी तो संतुष्ट व्हावा तर कधी तो कोपू नये म्हणून सूर्योदय व अस्त व पुन्हा पुन्हा हाच नियम। चंद्राच्या कला त्याने पाहिल्या व उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हेच पुन्हा पुन्हा येणारे ऋतुचक्र ही त्याने अनुभवले। म्हणूनच त्यानुसार त्यांनी सण उत्सवाची निर्मिती केली। हिवाळा संपतो आणि वसंताची चाहूल त्याला समजू लागते। वृक्ष आपली जुनी पाने गाळतात व नवीन धारण करू लागतात। पक्षी गुंजन करू लागते। हा ऋतूचा सोहळा त्याने सृष्टीचक्राची सुरुवात मानली। या कालखंडातील पौर्णिमा व अमावस्येनंतरचा दुसरा दिवस त्याने चक्राची सुरुवात मानली आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी गुढीपाडवा सणासोबत पारंपरिक खेळ खेळण्याचे प्रोव्हिजन करून ठेवले। तीच परंपरा बऱ्याच ठिकाणी टिकून आहे। कोकणानंतर सिन्नर शहरात गोफ विणणे हा खेळ आज तगायत सुरू आहे। डफाच्या तालावर काही युवक युवती गोफ हा खेळ खेळून गोफ विणणे आणि तो पुन्हा अलगद सोडवतात। आपणही या खेळाचा आनंद लुटूया। सिन्नरकरांचा आवाज SN न्यूजच्या माध्यमातून। SN न्यूजसाठी रोहन भावसारसह समाधान आव्हाड।